श्री क्षेत्र चाकरवाडी ह्या ठिकाणी 20व्या शतकातील थोर संत श्री माऊलीदादा महाराज यांच्या 25व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह तसंच प्रदीपजी महाराज मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आलेले होते। ह्या निमित्ताने श्री क्षेत्र चाकरवाडी ह्या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक भाविकांना भोजन मिळावं यासाठी देखील पूर्णपणे सुविधा करण्यात आलेली होती। जवळपास ह्या 8 दिवसामध्ये प्रत्येक दिवशी येणारा प्रत्येक भाविकांना पोटभर अन्न मिळावे ह्याकरता जवळपास 35 भट्ट्यासह 45 गॅस भट्ट्याच्या मार्फत अन्न तयार करण्याचं काम देखील चालू होतं। 24 तास ह्या ठिकाणी अन्नसेवा बनवण्याचं काम चालू होतं, कारण येणारा प्रत्येक भाविकाला ह्या ठिकाणी पोटभर जेवणाकरता अन्न मिळावं ह्याकरता देखील त्यांची काळजी घेतली जात होती। दिवसभरामध्ये जवळपास 1 लाखापेक्षा अधिक भाविकांना रोज ह्या ठिकाणी गरम गरम अन्न भोजन जेवणास मिळत असल्याची देखील माहिती ह्या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे। कारण जवळपास 35 भट्ट्या आणि 45 गॅस भट्ट्याच्या मार्फत बुंदी, भात यासह पोळी, वरण इतर पदार्थ तयार केले जायचे। सकाळी साधारणतः 6 वाजल्यापासून तर सायंकाळी 12 वाजेपर्यंत हा सर्व भोजन तयार करण्याचा कार्यक्रम चालू असायचा। जवळपास हे भोजन करण्यासाठी अनेक टीम देखील नेमवण्यात आलेल्या होत्या। प्रत्येक टीमला वेगवेगळे काम दिलेले होते, त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला पोटभर अन्न मिळावं ह्याची देखील काळजी घेतली जात होती। प्रत्येक दिवशी दिवसभरामध्ये जवळपास 1 ते 1.5 लाखापर्यंत नागरिकांना पोटभर अन्न देण्याचं काम ह्या ठिकाणी झाल्याचं देखील सांगण्यात येत आहे। जवळपास 24 तासाचा जर विचार केला तर 2 ते 2.5 भाविक भक्तांना या ठिकाणी पोटभर अन्न मिळत असल्याचं देखील सांगण्यात येत आहे। या 8 दिवसामध्ये 24 तास अन्नछत्र सेवा ह्या ठिकाणी चालू करण्यात आलेली होती। येणाऱ्या प्रत्येक भाविकांना पोटभर अन्न मिळावं ह्यासाठी देखील मंदिर समितीच्या वतीने काळजी घेतली जात होती। माऊलीदादा महाराज यांच्या 25व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त ह्या ठिकाणी शिवमहापुराण कथा तसंच अखंड हरिनाम सप्त्याचे आयोजन करण्यात आलेले होते। त्यामुळे बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून ह्या ठिकाणी भाविक भक्तांनी चांगलीच गर्दी केल्याचे आपल्याला पाहण्यास मिळालेले आहे। कारण लाखापेक्षा अधिक भाविकांचा आकडा ह्या ठिकाणी दिवसेंदिवस वाढत असल्याचं देखील पाहण्यास मिळत होतं। येणाऱ्या प्रत्येक भाविकाला पोटभर अन्न मिळावं ह्यासाठी देखील त्यांची काळजी घेतली जात होती। ह्या अन्नामध्ये नुक्ती, भात, वरण, चपाती, भाकर यासह अन्य 2 भाज्यांचा देखील ह्या ठिकाणी पुरवठा केला जात होता आणि येणाऱ्या प्रत्येक भाविकाला पोटभर अन्न मिळावं, व्यवस्थित अन्न मिळावं ह्याची देखील काळजी मंदिर समितीसह या ठिकाणी असलेल्या काही सामाजिक व भाविक भक्तांनी काहीतरी आपल्याला देणं लागतं ह्या उद्देशातून सेवा म्हणून येणाऱ्या प्रत्येक भाविकांना जेवण देण्याची सेवा देखील ह्या ठिकाणी महिला भाविक भक्त असतील, पुरुष भाविक भक्तांनी देखील दिल्याची आपल्याला पाहण्यास मिळालेली आहे।